महाराष्ट्र मित्रांनो, राज्याच्या राजकारणातून सगळ्यात मोठी बातमी. श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी साथ दिल्या. सगळेच्या सगळे आमदार थेट ठाकरेंच्या मातोश्रीवरती. मित्रांनो, या घडीची ही सगळ्यात मोठी बातमी. महाराष्ट्रामध्ये एक शिवसेना दुसऱ्या शिवसेनेमध्ये विलीन होण्यासाठी आमदारांची घाई झाली सुरू. एकनाथ शिंदेसोबत राहून आमचं काही भलं होणार नाही. मित्रांनो, नेमकी काय आहे बातमी आता आपण जाणून घेऊया. एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंशी गद्दारी केली. गद्दारी करून आपण खुद्दार बनवू असं एकनाथ शिंदे यांना वाटलेले होते, परंतु महाराष्ट्रामध्ये संदेश वेगळाच गेला. गद्दारी ती गद्दारी असते आणि खुद्दारी हा खुद्दारी वाण असतो. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी ज्या प्रकारचं ठाकरेंशी बंड केलं, ठाकरेंची शिवसेना तोडण्यापासून ते स्वतःकडे पक्ष घेण्या इथपर्यंत शिंदेंनी मजल मारली. परंतु शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरेंचा जो दरारा होता, ठाकरेंच्या शिवसेनेचा जो दरारा होता, तो मात्र शिंदेंना प्राप्त करणं जमलं नाही. आगामी काळात देखील जमलं नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांना वाटलं होतं की संपूर्ण शिवसेना संपून जाईल आणि शिवसेनेचा रुबाब दरारा आमच्यामध्ये येईल, म्हणजे माझ्यामध्ये येईल. ठाकरेंची शिवसेना जशी महाराष्ट्रात दरारा करत होती, रुबाब करत होती, तसा रुबाब आपलाही होईल. परंतु मित्रांनो, झालं वेगळंच. आता मात्र ठाकरेंनी साथ दिल्यास आम्ही सगळेच्या सगळेजण उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवरती येण्यास उत्सुक आहोत. या घडीचे या बातमीने मात्र महाराष्ट्राच्या राज्याचं राजकारण पुरतं हलवून ठेवलंय. मित्रांनो, ही बातमी सध्या राज्यासाठी खूप दिलासादायक म्हणावी लागेल. उद्धव ठाकरेंसाठी आनंददायी म्हणावी लागेल, कारण की या बातमीने मात्र त्या प्रकारचं राजकारण सुरू केलंय की जिथे गद्दारी होते त्यांना मात्र कधी माफ केलं जात नाही. गद्दार हा गद्दारी वाण असतो, त्यामुळे त्या गद्दारीला कधी माफ करायचं नसतं. हा ठाकरेंचा पहिल्या कित्येक दिवसांपासूनचा संदेश आजही महाराष्ट्रामध्ये गाजतो आहे. एकनाथ शिंदे यांनी गद्दारी केली आणि शिवसेना फोडण्याचं पाप केलं. स्वतःकडे सगळं काही असताना, स्वतःकडे कॅबिनेट मंत्रीपद असताना शिवसेनेचे आमदार जवळ करून स्वतःच्या ताब्यात घेतले आणि उद्धव ठाकरेंना धोका दिला. ही मात्र एकनाथ शिंदेंना लाजिरवाणी करणारी बाब आगामी काळामध्ये सतत त्यांना फसवणूक करणारी असेल. परंतु मित्रांनो, झालं काय तर राज्याच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदेसाठी ही बातमी नक्कीच अतिशय वाईट दर्शवणारी असणार आहे. कारण की ठाकरेंना सोडून आपण जरी मुख्यमंत्री झाला असाल तर देखील उद्धव ठाकरेंनी सर्वच्या सर्व तुम्हाला दिलं होतं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी तुम्हाला सर्वच्या सर्व काही दिलं होतं. त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसून आपण एवढे मोठे झाला, हे बरं नाही. महाराष्ट्राला देखील आवडलेलं नाही. हे सगळं गद्दारीचं कारण नष्ट व्हावं, पुसून जावं, यासाठी त्यांनी वेगवेगळी कामं केली. सर्वसामान्य जनतेच्या घरामध्ये जाऊन कामं केली. महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना आणली. कुठेतरी महाराष्ट्र ही गद्दारी विसरेल, परंतु महाराष्ट्र गद्दारी विसरेल हे कसं काय? शिवरायांच्या काळापासून सुरू झालेला हा गद्दारीचा ठपका आजही महाराष्ट्रामध्ये चालतोय. याचं कारण एकच मित्रांनो, आपलेच लोक आपल्याच लोकांना खाली ओढत असतात. ते देखील एकनाथ शिंदेंनी ठाकरेंची शिवसेना फोडून शिवसेना माझीच असल्याचं म्हटलं. या सगळ्या कारणावरून महाराष्ट्रामध्ये मित्रांनो आता नवीनच राजकीय वादळ निर्माण होतोय. उद्धव ठाकरे यांची शिवसेना पुन्हा एकदा कात टाकताना जाणवते आहे. नेमकं काय घडलंय ते आता आपण जाणून घेऊया. मित्रांनो, ज्यांनी ज्यांनी शिवसेना फोडली त्यांना पुन्हा मातोश्रीचे वेध लागले होते. मातोश्री ही आपल्या शिवसैनिकांना कधीच दूर करत नाही. हे ज्या ज्या लोकांनी शिवसेना सोडली त्यांना आता कुठेतरी पश्चाताप होताना जाणवत आहे. शिवसेनेशी गद्दारी करण्याला नको होती, आता काही लोकांना वाटतंय. मात्र गद्दारी केल्याच्या नंतर हे पाप कुठं धुवून निघणार तर पुन्हा शिवसेनेमध्ये आल्याच्या नंतर. मात्र मित्रांनो, ज्यांनी ज्यांनी आजपर्यंत ठाकरेंशी गद्दारी केली, शिवसेनेशी गद्दारी केली, त्यांना मात्र पुन्हा मातोश्रीचे दरवाजे कायमचे बंद झालेत.
हे आता आपण विसरता कामा नये, हे देखील तेवढंच महत्वाचं आहे. महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंशी आणि शिवसेना प्रमुखांशी गद्दारी करणारे अनेक नेते जन्माला आले. त्यामध्ये छगन भुजबळ असतील, नारायण राणे असतील, गणेश नाईक असतील, अशा प्रकारे कित्येक आमदारांनी ठाकरे परिवाराशी, मराठी माणसांशी गद्दारी केली आणि ज्या शिवसेनेने त्यांना दोन पायावरती उभं केलं, त्या शिवसेनेला जनमानसामध्ये त्रास देण्याचं काम याच लोकांनी केलं. मात्र मित्रांनो, महाराष्ट्रात एक कधी विसरला नव्हता आणि आता देखील महाराष्ट्र विसरला नाही. यावरूनच एकनाथ शिंदेना देखील मोठा जबर धक्का बसला आहे की आता आपण पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या दिशेनं जावं का. परंतु एकनाथ शिंदेना मातोश्रीवरती आता नो एंट्री आहे. परंतु त्यातीलच काही आमदारांनी मात्र गेल्या 2 वर्षामध्ये उद्धव ठाकरेंवरती कोणत्याही प्रकारची टीका टिप्पणी केलेली नाही. त्या आमदारांना मात्र आता वाटतंय की आपण उद्धव ठाकरेंवरती टीका टिप्पणी न केल्यामुळे आता तरी आपल्याला उद्धव ठाकरे त्यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश देतील असं काही आमदारांना वाटतंय. मात्र ठाकरे असं करतील असं वाटत नाही, कारण की गद्दारी ही गद्दारी असते. परंतु उद्धव ठाकरेंनी जर साथ दिल्यास आम्ही सगळेच ठाकरेंच्याकडे जाण्याला तयार आहोत असं देखील काही आमदारांनी स्पष्ट मत आपलं मांडलंय. म्हणजे दोन्ही शिवसेना एकत्र करा. अब्दुल सत्तारांचं ते वक्तव्य मात्र सर्वांना माहीतच आहे. परंतु ठाकरेंकडून मात्र आता याला दुजोरा मिळणार की नाही हे आगामी काळात समजेलच मित्रांनो. परंतु उद्धव ठाकरेंनी मात्र आपली जागा सोडली नाही, आपली शिवसेना सोडली नाही, आपल्या शिवसैनिकांना सोडलं नाही. मात्र गद्दारी करणारे नेते मात्र पुन्हा पुन्हा त्या जागेवरती फिरून येत आहेत. हे मात्र ठाकरेंचं विशेष कौतुक करावं लागेल. मित्रांनो, याबद्दल आपणास काय म्हणायचंय, आपल्या प्रतिक्रिया द्या.